मी जेव्हा कॉलेजचं शिक्षण घेत होतो 12वी नंतरचं पहिल्या वर्षामध्ये, मी त्याच वर्षी काश्मीरला गेलो, कारण मला काही माझ्या कॉलेजमध्ये काही मित्र होते, काश्मीरी पंडित मित्र होते, काही काश्मीरी मुस्लिम मित्र होते आणि त्यांच्यामध्ये बरेच फाईट्स मला बघायला मिळाले. आणि हे सगळं बघत असताना मला असं वाटलं की अरे आपण जाऊन बघायला पाहिजे की काश्मीरमध्ये आहे काय परिस्थिती एक्झॅक्टली, हं. हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एवढे प्रॉब्लेम्स काय आहेत. आणि त्यावेळेस हार्डली 19 वर्षाचा होतो मी आणि मग ठरलं की जायचं आणि गेलो. 15 दिवसाची टूर होती, पण मला जवळजवळ 3.5 महिने मी तिथं आलोच नाही परत. कारण एक घटना घडली, मग दुसरी घटना घडली, मग 3-3.5 महिने मी जवळजवळ रोज काही ना काहीतरी बघत होतो. कुणी हयतं मेलं, कुणी तिथं काहीतरी ब्लास्ट झाला आणि कुणीतरी घरामध्ये मूल मेलेले, म्हणजे लिटरली म्हणजे लहान मुलांना गोळ्या घालून मारलेले. ते कोणी मारलं आय डोंट वॉन्ट टू कोट. ह्याच्यामध्ये मला काय बेसिकली माणसाने माणसाचा विश्वासघात केला. तो मग आतंकवादी असेल किंवा पांढऱ्या कपड्यामधले लोक असतील, पण कुणीतरी कुणाचा तरी विश्वासघात केला आणि ह्याच्यामध्ये ह्युमॅनिटी किल झाली. माणुसकी जे ह्युमॅनिटी जे आहे ना ही किल झाली. आणि याचं याचं कुठंतरी आहे ना म्हणतात ना की सारखे चिमटे आतमध्ये लागत होते. आणि मग ते मग पुण्यामध्ये खूप सुंदर वातावरण आहे. म्हणजे एवढ्या मागच्या सगळ्या 16 वर्षाच्या प्रवासामध्ये इतक्या वेळा बंदुकीचा सामना करावा लागलेला आहे, पण कधीच नाही वाटलं असं की जाऊन आपण पुण्यामध्ये राहून आपण आपलं संसार करावा किंवा छान जगावं. कारण कारण जेव्हा तिथला माणूस मरताना मी बघितलेलं आहे. म्हणजे 14, 16, 17 वर्षाची मुलांची कुणाची बॉडी उचलून मी घरी त्याच्या मला माहिती आहे की हा कुणाच्या घरचा आहे, कारण मी त्या घरी जेवण केलं आणि त्याच घरातला मुलगा 6 महिन्यानंतर बघतो की तो मेला आहे कुणाच्या तरी फायरिंगमध्ये. त्याला घेऊन मी त्याच्या घरात ते बघितलं आहे सगळं. हे सगळं बघून जर मी ठरवलं की नाही अरे आपण पुण्यामध्येच राहू, आपल्याला इथं कशाला आपला जीव धोक्यात घालायचा आहे, तर मग मला असं वाटतं की माझ्यासारखा स्वार्थी माणूस जगात नसेल. म्हणजे ज्यांनी बघितलं नाही त्याला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर म्हणून मी डिसाईड केलं की नाही आय गो देअर, आय वर्क. काय होईल ना, फक्त बॉडी संपेल ना, फक्त शरीर संपेल ना, ते परत येत राहील. पण माझं काम करत राहणार जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. क्या बात आहे. हे वयाच्या 19व्या वर्षी तुला उमगलं आणि त्या 3.5 महिन्यामध्ये त्या लोकांनी तुला स्वीकारलं का रे, किंवा नंतरच्याही काळामध्ये? बेसिकली ना संस्थेचं नाव बॉर्डरलेस आहे, त्यामुळे दिशाच नाही आहे. हं. आय एम टोटली बॉर्डरलेस. आय डोंट हॅव माइंड. त्याच्यामुळं मी कधी प्लॅनिंग कधी करत नाही, कधीच प्लॅनिंग केलेलं नाही आहे. सो गोईंग बॉर्डरलेस, टोटली बॉर्डरलेस. म्हणजे भीती जी असते ना, जेव्हा भीती, फिअर टू फिअरलेसनेस, आय ट्रॅव्हल फिअर टू फिअरलेसनेस. म्हणजे एकदा जेव्हा अशा बरेच इन्सिडेंट झालेत की बंदूकधारी माणसं समोर आलीत, मग ते गव्हर्नमेंटच्या रूपातली सुद्धा माणसं आहेत, काही नॉन गव्हर्नमेंटच्या रूपातली सुद्धा माणसं आहेत की जे बंदूकधारी आहेत. जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा 11 आतंकवादी जेव्हा भेटले, त्या ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी अशी झाली ना की मला ना मी ते फील केलं की भीती फील केली मी. म्हणजे समोर जेव्हा मी बघतोय ना की त्यांना तिथं बाईकवर होतो मी, 2-3 सेकंदात त्यांच्यापर्यंत पोहोचलो, कारण तेवढ्या वेळेमध्येच पोहोचू शकलो मी 3 सेकंदामध्ये. पण आहे ना जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचलो ना, ती भीती तिथंच मेंटेन झाली आणि 3-3.5 मिनिटाच्या डिस्कशन नंतर ना ती फिअरलेसनेसमध्ये गेली. म्हणजे इट्स नाव देर इज नो फिअर, देर इज नो फिअर. म्हणजे आता येऊन कुणी ठोकलं ना तरी मला काय वाटणार नाही, कारण डेथ ऑलरेडी झालेली आहे. स्पिरिच्युअल डेथ जे आहे ना, साधनेमधनं डेथ झालेली आहे. ते फक्त शरीर तुमच्या समोर आहे. तर त्याच्यामुळं हे सगळं काम जे आहे ना, हे सामाजिक काम नाही हो. लोक सामाजिक काम म्हणून बघतात. आई काय सामाजिक कार्यकर्ती नाही होऊ शकत ना घरामध्ये. आई आई असते. मी घरच सांभाळतोय ना. काही लोक मला थोडे पैसे देतात, त्या पैशाच्या ह्यातनं मी मुलांचा सांभाळ करतोय, एवढंच फक्त चाललंय. साधनेचं हे फक्त एक रिफ्लेक्शन आहे. अदरवाईज माझी धान साधनं चालू आहे. काश्मीरच्या लोकांनी ॲक्सेप्ट करताना खूप टाइम घेतलेला आहे, एवढा सहजपणे झालेलं नाहीये. किती वर्ष? म्हणजे 16 वर्ष काम चाललंय माझं. मी वयाच्या 19व्या वर्षी सुरू केलं. दिस इज 35th इयर. आणि 35 म्हणजे 16 वर्षाच्या सगळ्या प्रवासामध्ये या वर्षी म्हणजे या वर्षापर्यंत सुद्धा लोकांनी मला सहजपणे ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. बर. म्हणजे काश्मीरमध्ये मस्जिदीमधनं फतवे निघालेले आहेत आणि दिस इज अ फॅक्ट. बर. हिंदू आहे म्हणून, काफिर आहे म्हणून घराच्या बाहेर काढलेलं आहे. कधी कधी म्हणजे एक असे काही टाईम घडला की आम्ही रात्र बाहेर काढली गावामध्ये. आम्हाला कोणी घरात घेतलं नाही. अशी काही दिवस आम्हाला काढायला लागले मला. पण
पण काय ना की लोकांचा जो विश्वास जो येत गेला की लोकांना वाटलं की नाही, आणि बऱ्याच वेळा काय झालं ना की सगळ्यांनी टेस्ट केलं, म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत त्यांनी टेस्ट केलं, मिल्टन्सचे जे आतंकवाद्यांच्या ज्या एजन्सी आहेत त्यांनी टेस्ट केलं, लोकल जे पार्टीज आहेत त्यांनी टेस्ट केलं, सगळ्यांनी टेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं एक जण नंतर असं वाटलं की नाही, ह्या लोक हार्मलेस लोक आहेत, यांना काय त्यांच्याकडून आपल्याला काही धोका नाही आहे, पण आपल्या मुलांना काहीतरी यांच्यापासून फायदाच होणार आहे. त्याच्यामुळं मग लोकांनी मग सपोर्ट करायला सुरुवात केली. येस. पण आता ही आईची भूमिका कशी मिळाली? बेसिकली काय आहे ना की आता लहान मुलांचंच, म्हणजे मी कुपवाडा जिल्ह्यामध्ये जेव्हा काम सुरू केलं, तर कुपवाडा जिल्ह्यामध्ये युनिसेफसाठी प्रोजेक्ट सुरू केला आम्ही. तर युनिसेफमध्ये चा सर्वे होता, चिल्ड्रन अफेक्टेड बाय आर्म्ड कॉन्फ्लिक्ट इन जम्मू अँड काश्मीर. आणि या सर्वे अंतर्गत आम्हाला असं लक्षात आलं की जवळजवळ तिथं 24-25 हजारपेक्षा जास्त अनाथ मुलं मुली आहेत की जे तिथली जी परिस्थिती आहे या परिस्थितीला ते परत टर्न होतात. ते म्हणजे कधी कुणी आतंकवादी बनतं आहे, कुणी ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये गेलं आहे, माफिया ह्याच्यामध्ये गेलं आहे. तर हे सगळं बघून आम्हाला असं वाटलं की ह्या मुलांना कुठंतरी प्रॉपर गायडन्स व्हायला पाहिजे, एज्युकेशन सिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे, कुणीतरी कुठंतरी दिवा लावायला पाहिजे. ही सगळी परिस्थिती, आणि ह्याच्यापेक्षा मुलींची परिस्थिती अजूनही बिकट होती. म्हणजे नॉर्मली हे जग जाहीर आहे की कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये, एस्पेशली मेल डॉमिनेटिंग सोसायटीमध्ये, आणि जेव्हा जिथं जिथं कॉन्फ्लिक्ट आहे अशा कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये स्त्री जी आहे ही नेहमी शिकार ठरलेली. शी इज अ सॉफ्ट टार्गेट इन एनी कॉन्फ्लिक्ट रिजन. आणि ज्या समाजामध्ये स्त्रीला रिस्पेक्ट मिळत नाही ना, तो समाज कधीच डेव्हलप होऊ शकत नाही, हे होणारच नाही, पॉसिबलच नाही आहे. तिथला जो समाज जो आहे ना, त्या समाजामध्ये नक्कीच, म्हणजे इस्लाममध्ये स्त्रीला खूप महत्त्व दिलेलं आहे, सगळं आहे, पण कुठंतरी कॉन्फ्लिक्टमध्ये हे सगळं जे शिकवण जी आहे ही कुठंतरी स्त्रीवर दबावामुळं स्त्री डेव्हलप झालेली नाही आहे, आणि ज्याच्यामुळं समाजाची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती झालेली नाही. आणि हे सगळं विचारात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मुलींची परिस्थिती अजूनही बिकट आहे, आणि म्हणून मग डिसाईड केलं की आपण ह्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी काहीतरी करावं. आणि मग कुपवारामध्ये आम्ही हे जे आश्रम सुरू केले स्पेशली मुलांसाठी, तर हाच उद्देशाने सुरू केले की तिथं मुलांना प्रॉपर एज्युकेशन मिळावं किंवा त्यांना प्रॉपर गायडन्स मिळावं, की त्या जे टेररिझमकडे जो फ्लो जातोय सगळा, ज्याच्यामुळं फक्त त्यांच्या समाजाला नाही पण बाकीच्या समाजाला त्रास होतोयच आहे. म्हणजे देशाच्या सीमा ज्या आहेत ना, ह्या आपल्या गाडीच्या शॉक ऑब्झर्वर सारखं काम करतात. म्हणजे जे काय रस्त्याला धक्के लागतात ना, ते शॉक ऑब्झर्वर ॲब्झॉर्ब करत असतो. तर बॉर्डर्स जे आहेत ना, ते देशाचे शॉक ऑब्झर्वर आहेत. बरं. तर आपण गाडीचा शॉक ऑब्झर्वर खराब झाला तर तो चेंज करतो, कोणतरी असतो दुकानात जाऊन चेंज करतो है ना, पण देशाचे बॉर्डर नाही चेंज करू शकत. तर ते आपल्याला ना ते आपल्या प्रेमानेच ते सॉफ्ट करावं लागतील. हो. तर हे प्रेम डेव्हलप झाल्यानंतर आईचं कर्तृत्व येतो. मला हे नक्की पटतंय की ह्या सगळ्याच्या मध्ये एक मानवी जी वेदना होती ती तुला येऊन भिडली, आणि त्याच्यानंतर स्वप्न हे निर्माण झालं की आपल्याला ह्या ज्या मुली आहेत यांच्या जीवनाला वळण लावायचं आहे. पण कल्पना आणि ती प्रत्यक्षात येणं, म्हणजे पहिली शाळा जी सुरू झाली ती शाळा सुरू करताना काय अडचणी आल्या आणि त्याच्यावरती तू आणि तुझ्या टीमने कशी मात केली? आपल्या समाजामध्ये ना एक हेच आहे ना की सोशल वर्कर म्हणजे एक टिपिकल 45च्या वर कुणाचं तरी एज असेल, आणि एक कन्सेप्ट आहेत डेव्हलप झालेल्या आहेत, खूप जुन्या कन्सेप्ट आहेत सगळ्या सेम. तिथंसुद्धा तसंच आहे, असं काही वेगळा फरक नाही आहे. त्यात काश्मीरी मुस्लिम समाज आहे, 100% मुस्लिम समाज आहे. काश्मीरी पंडित ऑलरेडी काश्मीरच्या बाहेर आहेत, जम्मूमध्ये आहेत, मी काश्मीरच्या व्हॅलीमध्ये आहे. कुपवारा जिल्हा जो आहे तो 100% मुस्लिम एरिया, 100% मुस्लिम. आय एम अ सिंगल हिंदू देअर, आय एम स्टील सिंगल हिंदू देअर. तिथं हिंदूच नाही आहेत ॲक्च्युली. आणि मुलींसाठी काम करायचं, सगळे चॅलेंजेस आहेत. म्हणजे टोटल चॅलेंजेस आहेत. पण मी तुम्हाला म्हणलं ना की साधना जेव्हा असते ना तुमची, मग तो तुम्हाला सगळे मार्ग काढून देतो. बरं. तिथल्या लोकांना तो हळूहळू समजायला लागला, म्हणजे की ही जी माझे जे आहे ना, ही माझी त्यांना समजायला लागलं की हे काय काम जे आहे ना, हे माझं काय पॉलिटिकल इंटेन्शन किंवा काही
रिलिजियस इंटेन्शन नाही किंवा मुलींना काय मला त्यांचा धर्म चेंज करायचा आहे किंवा काय असं असं काहीच नाही ॲक्च्युली. हे लोकांना समजायला थोडासा वेळ लागला. म्हणजे ज्या आम्ही सेंटर्स 4 होम जी घरं जी आम्ही उभी केली, जवळजवळ ह्या सगळ्या 4 घरांमध्ये जवळजवळ आज 22-23 लोक काम करतात आहे. हे सगळे लोकल लोक आहेत, सगळे बाहेरनं जाऊन कोणी काम करत नाहीये. तर हे सगळे लोकल माणसं आहेत आणि हे लोकल समाजातनं येऊन ते तिथं आता काम करतात, मुलांना सांभाळतात, सगळ्या मुलींना सांभाळतात. कुपवारामध्ये जवळजवळ 10 शाळांमध्ये मुली जातात. मग 10 शाळेतल्या प्रिन्सिपल्सनी किंवा शाळेच्या कमिटीने आमच्या मुलींना ॲडमिशन दिलेली, फ्री ॲडमिशन दिलेली आहेत. तर हे सगळं जे आहे ना, मग हा रिलेशनशिप जे आहे ना, हळूहळू डेव्हलप झाले, हे हळूहळू मेंटेन झाले. म्हणजे एका साईडला आर्मी विरुद्ध मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, म्हणजे देशाविरुद्ध भारताविरुद्ध असंतोष आहे, हेटची भावना आहे. आणि दुसऱ्या साईडला त्यांना माझ्या कामाला किंवा ह्या सगळ्या कामाला मदत करायची, हा त्यांचा मोठेपणा आहे ना शेवटी. जी माणूस ज्या माणसाच्या म्हणजे ज्या माणसाच्या हातामध्ये गन आहे, तो समोर माझ्या आहे, मी त्याच्या समोर खाली बसून तो माझ्या कानपट्टीवर ठेवलेली आहे गन, त्या परिस्थितीमध्ये तो माणूस मला सोडून देत असेल तर हा माझा मोठेपणा का हा त्याचा मोठेपणा आहे? हा त्याचा मोठेपणा आहे ना. तर त्या समाजाचा मोठेपणा आहे की त्या समाजाने मला ॲक्सेप्ट केलं. ॲक्च्युली मी तर पॉझिटिव्ह साईडलाच आहे ना, पण निगेटिव्ह साईडवरून पॉझिटिव्ह साईडला येण्यासाठी त्या माणसाला जास्त मेहनत लागते ॲक्च्युली. आणि ही जी निर्भयता आहे, ही निर्भयता अनेक वेळेला त्यानंतर टेस्ट केली गेली असेल ना, की खरंच तू निर्भय आहेस का नाही. तर ह्याच्यातला एखादा कसोटीचा प्रसंग आमच्याबरोबर शेअर करू शकशील? आमच्या काही मी नॉर्मली ना ज्या आमच्या होममध्ये ज्या मुली आहेत घरामध्ये, तर आता तर लोक आणून देतात मुली, म्हणजे ठेवून देतात. कुणी गावाचा सरपंच असेल, कुणीच आईवडील जर मेले असतील तर मग सरळ मुलींना उचलून आमच्याकडे आणून सोडून देतात. ठीक आहे. पण पहिल्या ह्याच्यामध्ये तर बऱ्याच वेळा गेलेलो आम्ही गावागावात की बघायला की हां या मुली आहेत, त्यांना आपण घेऊन यायला पाहिजे. मग त्यांच्याशी बोलणं हे करायला आम्ही ते जायचो गावामध्ये. मग कुपवारा जिल्हा जो आहे हा 78% फॉरेस्ट आहे, हेवी फॉरेस्ट, ह्यूज फॉरेस्ट आहे. त्यामुळे टेररिझम जो आहे हा सुद्धा कुपवारा जिल्ह्यामध्ये पीकवर राहिलेला आहे. म्हणजे अजूनसुद्धा तिथं खूप मेजर लेवलला ऑपरेशन्स चालतात, आर्मीचे, BSFचे किंवा इंटेलिजन्स, खूप मेजर लेवलला ऑपरेशन चालतात. तर एकदा असं झालं की एका गावातून दुसऱ्या गावात जायचं होतं मला, फॉरेस्ट क्रॉस करायचं होतं. आणि हे फॉरेस्ट क्रॉस करत असताना बेसिकली माझ्या एका गावातनं जे 2 मित्र होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला घेऊन जातो त्या गावामध्ये, रस्ता सांगतो तुम्हाला कुठं जायचं ते, तुम्ही चला आम्ही तुम्हाला सांगतो. तर ते मला घेऊन गेले आणि एक अंदाजे आम्ही एक अर्धा 1 किलोमीटर गेलो असेल. हेवी फॉरेस्ट लागत गेलं, पण सवय होती ना, कारण आधी एक 3-4 वर्ष एवढं काम केलं तर सवय होती, तर झाले ठीक आहे. गेलो आतमध्ये आणि एक सडनली एकदम 5-7 मिलिटंट समोर होते. म्हणजे एवढं हेवी फॉरेस्ट आहे की हार्डली काही अंतरच फक्त बघू शकतो आपण. तर समोर दिसतात आहे, त्यामुळे इकडे तिकडे बघायची सुद्धा वेळ नव्हती ॲक्च्युली, की आपल्याकडे समोर आहे, दॅट्स इट. आणि लक्षात आलं की आपण ट्रॅपमध्ये आहे आत्ता. मला असं वाटलं की शायद आसपाससुद्धा भरपूर काय आहे, पण आता पॉसिबल नाही. त्यामुळे माझ्यासमोर 5-7 जण होते आणि नंतर त्यांनाही मी विसरून गेलो. मी फक्त समोरच्या माणसा डोळ्यात फक्त बघून त्याला एवढं सांगितलं की भैया आपको जो करना है आप कर लेना, मुझे बस एक मिनट का चैंट करना है, वो मैं बस प्रे कर लेता हूँ, उसके बाद आपको जो करना है आप ठोकना है ठोक दीजिए आप. मी त्याला सांगून टाकलं आणि मी माझी बॅग काढून त्यातली माळ काढून मी माझी प्रे करायला सुरुवात केली. तेव्हा मागणं एकाने मागणं पायाला जोरात पाय मारला, तर मी खाली पडलोच तसाही, आणि मी माझी प्रे करायला सुरुवात केली. पण मी तिथं किती वेळ होतं मलाच माहिती नाही. म्हणजे जवळजवळ मी 3.5-4 तास तिथंच बसलेलो होतो मी प्रे करत. मी प्रे करत होतो 3.5-4 तास. बरं. आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा कोणीच नव्हते. तर मला का सोडून दिलं आहे त्यात माझा काय मोठेपणा, पण माझ्यामधली जी भीती जी आहे ती गेलेली आहे. मला गन बघून किंवा काय फरक नाही पडत ॲक्च्युली. मला ते उलट आहे ना, केसाने गळा कापणारी माणसं जास्त डेंजरस आहेत आणि अशी माणसं समाजामध्ये आहेत आणि आज त्यांच्यामुळे जास्त त्रास होते. टेररिस्ट जे आहेत, मिलिटंट्स जे आहेत, त्यांच्यामुळे त्रास होत नाही ॲक्च्युली मला. ही जी 4 घरं तू तयार केलीस, कुठल्या कुठल्या शहरांच्या मध्ये? एक तर कुपवाडामध्ये आहे, नंतर अनंतनाग, बडगाम आणि जम्मू. आणि टोटल या 4 घरांच्या मध्ये आता एकूण किती मुली राहतात? 143 मुली आहेत सगळ्या.
काही मुली शिकून परत माघारी गेल्यात. मागच्या वर्षी एका मुलीचं म्हणजे हा माझ्यासाठी खूप मोठा प्रसंग आहे आमच्यासाठी, म्हणजे आमच्या सगळ्या बॉर्डरलेस ह्या सगळ्या संस्थेसाठी फॅमिली जी आहे हा मोठा क्षण आहे की मागच्या वर्षी एक मुलगी मोठी झाली, तिचं आम्ही लग्न लावलं वा आणि तिला 3.5-4 महिन्याची बेबी आहे. वा. तर हम्म. म्हणजे आम्ही जातो, मी ऑलरेडी माझ्या मुलीच्या सासरी मी, कारण तिला आईवडीलच नाही आहेत. जेव्हा तिचे आईवडील 3 बहिणी आहेत, त्या अजून 2 बहिणी आमच्या घरी आहेत. जेव्हा सगळ्यात छोटी बहीण जी आहे ती 11 महिन्याची होती आमच्या हातात आली तेव्हा. हां 11 महिन्याची होती. आता बरंच 10-11 वर्ष आलं मी ते सांभाळत ती मुलगी तिचं हार्डली 19-19.5 वय झालं होतं. 20 कंप्लीट नव्हती, पण अंदाजे आम्ही धरून चाललो की हिचं 20 असेल वय, कारण ती काश्मीरमध्ये एज कळत नाहीत कुणाचे, कारण ती शिकलेली नव्हती. पण तिने 2 वर्षाचा चांगला कोर्स केला होता टेलरिंगचा. आमच्या घरामध्ये ती काम करत होती, पाहुणचार चांगला करत होती, 40-50 मुलांचा स्वयंपाक करत होती. मग आम्हाला असं वाटलं की तिने लग्न करून जावं, कारण मॅरेज इज ऑल्सो प्रोफेशन. तर लग्न करून ती चांगला घर सांभाळू शकेल, म्हणजे लग्न लावलं. तर सासू सासरे खूप खुश आहेत. म्हणजे मी 3 वेळा जाऊन आलो, म्हणजे आता इव्हन 3ऱ्या वेळेस गेलो तो मुलगी झाली म्हणून कपडे घेऊन गेलो तुम्ही. वा. तर शेवटी तिच्या आईवडिलांचा रोल मलाच प्ले करायचा ॲक्च्युली. देर इज नो अदर वे. म्हणजे तू आजोबा सुद्धा झालास. हो, मी आजोबा झालेलो आहे. हे सगळी जी संघटना निर्माण झाली, म्हणजे त्या या 4 ठिकाणी 22 जण काम करतात. इकडचं पुण्याचं कार्यालय असेल किंवा तिथे येऊन जाऊन राहणारे कार्यकर्ते असतील, ही सगळी संघटना कशी काय बांधली गेली ह्या सगळ्या 15-16 वर्षामध्ये? म्हणजे तुला समविचारी माणसं मिळत गेली, काय झालं? हां, म्हणजे आता माझे मित्र म्हणजे खरंच माझ्या आयुष्यामध्ये मला मित्र खरंच चांगले लाभले. म्हणजे हा सगळा जो माझा मित्रपरिवार जो आहे, यांना माझी राहणी जी आहे, राहणीमान जे आहे किंवा मी जसं राहतो, मी कमवतच नाही आहे. म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं की मी 1 रुपया कमवत नाही. माझ्या खिशामध्ये पैसे नाही आहेत, या क्षणीसुद्धा नाही आहेत, आणि पैसेच नसतात माझ्या खिशामध्ये. मी कसं राहतोय ना, हे माझं खूप डिफिकल्ट आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड ॲक्च्युली. म्हणजे मी काश्मीरमध्ये ना आजपर्यंत कधी हॉटेलमध्ये राहिलेलो नाही. बरं. मागच्या 15 वर्षांनी 16 वर्षामध्ये मी कधीही हॉटेलमध्ये राहिलो नाही. मी लोकांच्या घरी राहिलो, लोकांच्या घरी जेवण केलं. त्यांनी जर जागा दिली तर ठीक, नाही दिली तर बाहेर कुठंही. पण मी कधीही हॉटेलमध्ये राहिलो, कारण माझ्याकडे पैसे नसतात, मी कमवत नाही. आता माझे मित्र आहे ना, तो मला सांभाळतो. म्हणजे बायकोला सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला एक मुलगी आहे ना, तर हा आपला अजून एक मुलगा. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्ही किती जरी आपण प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्याचा बेस एक आहे ना की ही माझी साधना आहे. आणि जेव्हा तुमचं सगळं कार्य जेव्हा साधना होते ना, त्या टायमाला सगळ्या गोष्टी तुमच्या ना त्या साधनेप्रमाणे तुम्हाला जोडत जातात. तुमचे मित्रसुद्धा त्याच मार्गातले मिळत जातात, तुमचं कार्यसुद्धा तसं होत जातं. त्या कार्यातनं जे रिझल्ट आहेत ते सुद्धा तसेच निघत जातात. हा परिवार जो आहे ना, हा परिवारच सगळं करू शकतो. मी एकटा नाही करू शकत. आणि हे खरंच तेवढं तितकंच आहे. म्हणजे माझे मित्र जे आहेत किंवा माझे ॲडवायझर्स आहेत एस्पेशली महाराष्ट्रामधनं ह्या कामाला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का की मी ना काश्मीरमध्ये ना मराठी लोकांचं जे काय मराठी मातीने मला दिलं ना, जी काय भाकरी दिली, त्या भाकरीचं प्रेम आहे ना, ते मी तिथं वाटतोय. मला माझ्या गुरुनी सांगितलं की यू आर ब्लेस्ड बाय डिवाईन मदर एनर्जी, यू विल ऑलवेज रिसीव्ह डिवाईन मदर्स एनर्जी ब्लेसिंग्स. आणि जिथं जिथं असेल तुला आई मिळत जाईल, आणि तशी मिळत जाते. मग ती खूप, म्हणजे मला 11 महिन्याची जी बेबी जी आहे ना घरामध्ये, शी इज माय मदर. ती सुद्धा माझी आई. मी तिचे पाय पडतो. आणि ते मिळत आहे ना, ते एवढा मोठा तो संसार झालेला आहे ना की तुम्हाला हे सांगतो की काश्मीरच नाही, आता आम्ही आसाममध्ये आम्ही सुरू करतोय. आणि जवळजवळ 160 मुलींचं ऑलरेडी घर आम्ही तिथं तयार केलेलं आहे, आणि लवकरच ते घर सुरू होत आहे आसाममध्ये. 160 मुलींचं तिथं बोडो टेररिझम जे आहे, बोडो लँड जे आहे, त्या बोडो लँडमध्ये आम्ही स्टार्ट करतोय. ते एक प्रश्न मला असा मगासपासून पडला, आता विचारतो की 19व्या वर्षी जेव्हा तू पहिल्यांदा काश्मीरला गेलास आणि त्यानंतर हे सगळं करायचं ठरवलंस, म्हणजे एक वेगळी वाट, एक वेगळं स्वप्न, तेव्हा घरच्या लोकांना, म्हणजे आपले जे प्रत्यक्ष आईवडील आहेत, त्यांना काही कन्व्हिन्स करावं लागलं? त्यांचा पाठिंबा मिळाला नाही काय? 19व्या वर्षी जेव्हा मी तिथं गेलो, तर माझ्या आईवडिलांना कसं सहन होणार ना या सगळ्या गोष्टी, की मी घरातला मोठा मुलगा आहे आणि कमवला पाहिजे, एकदम सडनली असा मार्ग निवडलाय. तर आईवडिलांना तसं सहन झालं नाही आहे सगळं. आणि ते अजूनही सहन झालेलं नाही, कारण माझा मागच्या 16 वर्ष झालं ते लग्न लावतात, ते पण अजून लग्न झालेलं नाही. त्याच्यामुळं त्यांचा प्रयत्न सगळा चालूच आहे. म्हणजे ह्या वयात सुद्धा की किंवा तू लग्न केलं, त्यांना असं वाटतं लग्न केलं की हा सेटल होऊन जाईल,
कारण साधी मराठी विचार आहे ना की मुलाचं लग्न लावलं की नाही का तो येईल मार्गावर येईल. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी अजून मार्गात नाहीये. बरोबर. मला वाटतं हे त्यांच्या मायेपोटी असतं आणि ती माया ही आपण समजून घ्यायला पाहिजे. तू आता इथं आहेस आणि हे सगळं काम 4 त्या शाळा आणि आसाममधलंही आता काम सुरू होतं आहे. तू नसताना ही टीम काम कसं करते? मी मागच्या 2-3 वर्षाला आम्ही एक प्रयत्न केला आहे की काश्मीरमधल्या जे लोक जे आहेत की हे सगळे जे होम जे आपण रन करतोय सगळे की ते म्हणजे मी समजा नसेल म्हणजे अधिक जर नसेल अधिक समजा मेला तर ही घरं जी आता मुलींसाठी जी उभी केली ती चालू शकतील का? तर मागच्या 3-4 वर्षापासून अशी प्रॅक्टिस केलेली की आता मी अख्ख्या म्हणजे एवढ्या 4ही होम्स इव्हन पुण्यामध्ये जे ऑफिस आहे किंवा सगळं जे चालू आहे सगळं फायनान्स आणि याच्यामुळे आय एम नॉट अ सिग्नेटरी. मी कुठेही सिग्नेटरी नाही आहे. मी सॅलरी घेत नाही किंवा मानधन घेत नाही, काही नाही घेत, कारण लागतच नाही ॲक्च्युली. आणि त्याच्यामुळं कुठं माझ्यामुळं अडणार नाही असं अडेल असं काय ठेवलेलंच नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा असं होत होतं की मलाच काम करावं लागायचं, पोस्टमनपासून चेअरमनपर्यंत सगळ्या गोष्टी मलाच करावं लागायच्या. पण नंतर सगळ्या गोष्टी डेव्हलप होत गेल्या की आता सगळे लोक बघतात, सगळे लोक काश्मीरची लोक सगळं बघतात. काश्मीरमध्ये ॲडवायझर प्रत्येक होमला 10-10, 15-15 सल्लागार आहेत, तुमच्या वयाची लोक आहेत. कोणी एज्युकेशनमधला आहे, कोणी हेल्थमधला आहे, कोणी गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमधला असेल तर हे लोक तिथं त्यांची नजर असते. कोणी पोलीसमधनं असेल तर हे प्रॉपर, कोणी गावाचा सरपंच असेल, असे सगळे बघतात. मग मुलींची व्यवस्था, मग मुली शाळेत जातात, मग शाळेमधल्या ॲडमिशन्स जे आहेत ते तिथलेही मेंबर्स ते करून घेतात. मुली जेव्हा घरी येतात तेव्हा घरामध्ये 4 ते 5-6 लोक काम करणारे असतात. मॅनेजर असतं, कोणी वॉचमन असतं, कोणी लोकल कॉर्डिनेटर असतं, कोणी काम करणारं असतं. मोठ्या मुली ज्या असतात त्या लहान मुलींना सांभाळतात. ते घर आहे. आम्ही अनाथाश्रम नाही, आम्ही ह्याला अनाथाश्रम म्हणतच नाही. तर बेसिकली घर आहेत आणि या घरांमध्ये स्किल आलं ना मुलींना. मोठ्या मुलींना असं समजतं की आता घर कसं सांभाळायचं, पाहुणे आले की काय बोलायचं, की कुठला माणूस गव्हर्नमेंटचा आला की त्याला काय इन्फॉर्मेशन द्यायची, हे प्रॉपरली मुलींना, मोठ्या मुलींना कळलेलं आहे, स्टाफला कळलेलं आहे. त्याच्यामुळे हा स्टाफ डेव्हलप होत बरेच वर्ष गेले. तेवढं सोपं सहज झालेलं नाही, बरेच वर्ष गेले. पण हा डेव्हलप झाला. मला समजा बर्फामध्ये जाऊन मला सिलेंडर घेऊन यायचं असेल तर ती जबाबदारी मी अजून पेलतो. म्हणजे असं झालेलं आहे, मी बऱ्याच वेळा असं की घरामध्ये सिलेंडर नाही आहे, गॅस सिलेंडर संपला आणि बर्फ पडलेलं आहे, 2 फूट बर्फ आहे. तर दोन्ही सिलेंडर खांद्यावर टाकून मी बर्फातून चालत सिलेंडर घेऊन मी परत आलेलो आहे, भरलेले सिलेंडर घेऊन. हे काम मी अजूनही करतो, मला त्याच्याबद्दल काय नाही. पण चेकची सिग्नेचर जी आहे ती कमी करून टाकते, कारण ती जबाबदारी जास्त आहे. सिलेंडर पेलण्यामध्ये मजा आहे, कारण ते जेव्हा घेऊन जात असतो ना आपण तेव्हा ना एक विचार असतो मनामध्ये ना की आत्ता घरामधला गॅस संपलेला आहे, थंडी पुष्कळ आहे आणि घरामध्ये जर आत्ता गॅस नाही पोचला तर गॅसची शेगडी जी आहे जी घराला गरम करणार आहे आत्ता, तर ती मुलांना त्रास होईल. मग ते जे समाधान असतं ना आणि ती जी उमेद असते ना, घेऊन जायचं पटकन आता चला, तर ती त्याच्यामध्ये जी मजा आहे ना ती चेक साईन करण्यात नाही मजा. अगदी खरं आहे. मला वाटतं जिथं कुठं ऊब निर्माण होते तिकडं तुझं समाधान आहे. मग ती सिलेंडरने दिलेली ऊब असू दे किंवा मायेची ऊब असू दे. आणि ती मायेची ऊबच पुन्हा त्या सीमा शॉक ॲब्सॉर्बर म्हणून जे काम करणार आहे, ती मायेची ऊबच ते काम करणार आहे. आणि हे करत असताना तुझा जो सहजपणा आहे तो त्या एका साधना या शब्दामध्ये आहे. तू बोलत असताना मला एक शब्द आठवला आणि तो शब्द असा आहे, तो शब्द आपण खूप कॉमनली वापरतो आणि त्या शब्दाचं नाव आहे संन्यास. संन्यास या शब्दाची फोड अशी आहे, सम्यक न्यास. सम्यक म्हणजे विशाल आणि न्यास म्हणजे विश्वास. त्यामुळे विशाल विश्वास जो निर्माण करतो तो खरा संन्यास. आणि असं निर्माण करणारी व्यक्ती ती संन्यासी. या अर्थानं अधिकला आपण संन्यासी म्हणायला काहीच हरकत नाही. कारण हे काम संन्यस्त वृत्तीने करणं म्हणजे काय, तर विशाल विश्वास निर्माण करणारी वृत्ती म्हणजे संन्यस्त वृत्ती. त्यामुळे मी आजच्या ह्या तासाला असं म्हणेन की मी एक संन्यासी पाहिला. आणि असा एक संन्यासी पाहिला की जो एका बाजूने योद्धा सुद्धा आहे.
योद्धा असा अर्थानं की तलवारीला तलवारीनेच उत्तर द्यायचं, गोळीला गोळीनेच उत्तर द्यायचं, ही जगाची रीत बनू पाहते आहे. पण तलवारीला आणि गोळीला प्रेमाने उत्तर द्यायचं यातलं योद्धेपण मुळातच खूप आगळं आहे. आणि मला नेहमी असं वाटतंय की जी जी मंडळी इथं व्यासपीठावरती येत आहेत ते आपल्याला स्वतःचे पदर उलगडून दाखवत आहेत. हे सगळेजण म्हणजे माध्यम आहेत. हे सगळेजण इथे आहेत ते आपल्याला सांगतायत की अरे स्वतःकडे बघा, स्वतःचा एक पदर उलगडून बघा, तुम्हाला तुम्ही वेगळे दिसाल. आणि तुम्ही जर स्वतःला वेगळे दिसलात तर आजूबाजूचं जगही तुम्हाला खूप वेगळं दिसेल.